जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठी बातमी, सोने आणि चांदीचे दर मित्रांनो वाढणार आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सोने आणि चांदीचे दर वाढणार आहे. सरकारने विद्यार्थी मित्रांनो आयात शुल्क ठिकाणी वाढवलेले, म्हणून सोने आणि चांदीचे दर वाढणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सरकारने आयात शुल्क का वाढवले आणि विद्यार्थी मित्रांनो सोने आणि चांदीचे दर कसे वाढणार आहे सविस्तर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो. सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सोने आणि चांदीच्या किमती मित्रांनो आता वाढणार आहेत. अर्थ मंत्रालयाने मित्रांनो सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी म्हणजेच आयात शुल्क 15% केले आहे. याशिवाय मौल्यवान धातूंपासून मित्रांनो बनवलेल्या नाण्यांवरील कस्टम ड्युटीही वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो सोने आणि चांदीचे दर आणखीन वाढणार आहेत. आता बघा, अधिसूचना देखील जारी केली. ह्यासाठी आयात शुल्क वाढल्यामुळे भारतात मित्रांनो सोन्याची किमती आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमतीपेक्षा जास्त आहेत. आयात शुल्क मित्रांनो 12.5% सरळ मित्रांनो डायरेक्ट 15% करण्यात आले आहे. अगोदर किती होते? 12.5%. आता किती केले? 15% केले. त्यामुळे मित्रांनो सोने आणि चांदीचे दर वाढणार आहेत. त्यामुळे देशात मित्रांनो सोने आणि चांदीचे दर वाढणार आहेत. सरकारने आयात शुल्क वाढवण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे आणि ह्या 15% आयात शुल्कात मित्रांनो 10% मूलभूत कस्टम ड्युटी आणि 5% कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकरणाचा समावेश आहे. आता मित्रांनो आयात शुल्क का वाढले हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, त्याचं उत्तर जाणून घ्या. सोने आणि चांदीवरील आयात शुल्काचे मित्रांनो नवीन दर 22 जानेवारी 2024 पासून लागू झाले आहेत. या बदलाचा मित्रांनो उद्देश आयात नियंत्रित करणे आणि मित्रांनो देशांतर्गत अर्थव्यवस्थेला आधार देणे हा आहे. त्याचवेळी जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल सोन्या चांदीवरील आयात मित्रांनो शुल्क सध्याच्या 15%वरून 4% करण्याची मागणी करत आहे. त्याचवेळी मित्रांनो अंतरिम अर्थसंकल्प 2024मध्ये कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील सीमा शुल्क सध्याच्या मित्रांनो 5%वरून 2.5% कमी करण्याची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. आता मित्रांनो 5% तर त्यावर मित्रांनो 2.5% कमी करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आहे. आणि हे क्षेत्र मित्रांनो जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहण्यासाठी काउन्सिलने ही मागणी केली आहे. भारताचा हिरा आणि सुवर्ण उद्योग सोने, हिरे, चांदी आणि रंगीत रत्नांसह कच्च्या मालासाठी मित्रांनो आयातीवर अवलंबून आहे. आता बघा मित्रांनो, ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सोने आणि चांदीची विक्रीचे नियम काय हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तर बघा, सोने आणि चांदीच्या विक्रीचे नियमही मित्रांनो गुंतवणूकदारांनी जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मी हे नियम सांगत आहे. तुम्ही प्रत्यक्ष सोने खरेदी केले आणि 36 महिने पूर्ण होण्याआधी ते विकले तर मित्रांनो उत्पन्न म्हणजेच भांडवली नफा अल्पकालीन भांडवली नफा मानला जाईल, जे तुमच्या एकूण उत्पन्नात मित्रांनो जोडले जाईल आणि तुम्हाला तुमच्या कर स्लॅबनुसार कर भरावा लागेल. मात्र तुम्ही 36 महिने पूर्ण झाल्यानंतर विक्री केल्यास तुम्हाला मित्रांनो भांडवली नफ्यावर इंडेक्सेशनच्या मित्रांनो लाभासह 20% मित्रांनो लॉंग टर्म कॅपिटल गेन कर भरावा लागेल. इंडेक्सेशन मित्रांनो अंतर्गत महागाईनुसार खरेदी किंमत वाढवली जाते. यामुळे भांडवली नफा कमी होतो आणि कर दायित्व कमी होते. आता जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो ह्यामुळेच जे काही सोने आणि चांदीचे दर आहे त्या ठिकाणी वाढवण्यात आले आहे. कारण विद्यार्थ्यांनो तुम्ही जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मित्रांनो आयात शुल्क सध्याच्या 15%वरून मित्रांनो जर तुम्ही बघितलं अगोदर 12% होते, त्या ठिकाणी 15% करण्यात आले आहे. त्यामुळे मित्रांनो सोने आणि चांदीचे जे दर आहे त्या ठिकाणी वाढणार आहे. तुम्ही बघू शकता आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमतीपेक्षा जास्त आहेत. आयात शुल्क मित्रांनो 12.5%वरून 15% करण्यात आले आहे. त्यामुळे देशामध्ये मित्रांनो आणि सोने आणि चांदीचे दर वाढणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता ह्यापुढे तुम्हाला देखील लक्षात ठेवायचे की सोने आणि चांदीचे दर वाढणार आहेत. मग आता तुम्हाला कशी प्लॅनिंग करायची, कसं देखील नियोजन करायचे हे तुमच्या हातामध्ये आहे. तर ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.